तो माझ्या गौरव आम्ही आलो तीर्थक्षेत्र नागोबा हिवरे. चला आपण आपण जाऊया. ते नंदी आहे. तर गाईज हे बघा, इथे ना देवाची मूर्ती आहे. आणि पुढे जरा हे देव राहिले ना, हे बघा. चला आता सकाळची वेळ आहे. आम्ही मुक्कामाला इथं थांबलेलो. सकाळची वेळ आहे, आम्ही मुक्कामाला म्हणून इथं कोणीच नाही आहे. तुम्ही काही आम्ही ना रात्रीचं थांबलेलो म्हणून रात्रीचं थांबलेलो आम्ही, त्यामुळे तुम्हाला सुरू सुरू दिसते. आता सकाळची 7 वाजलेले आहेत, त्यामुळे इथे कोणीच नाही आहे. आता ना मी तुम्हाला आणि पाण्यातला महादेव दाखवते. हे गणपती बाप्पा. गणपती बाप्पा आहे. पुढे चला. हे ना हे जरा हेमाडपंथी आहे. समाधी आहे. इथे भस्म आहे. तिथे जग जागा आहे. ही जुन्या काळातली हेमाडपंथी आहे. खूप म्हणजे खूप मस्त आहे ते. आणि तुम्हाला विहीरही दाखवते आता. चला आपण वरी आल्यावर खूप थंडी वाजते. इथे हनुमंताचं आहे. खूप मस्त गाईस. तुम्हाला बाहेर बघितलं ना, हे खूप मस्त. चला मी आता तुम्हाला विहीर दाखवते. खूप सारे चिंचाचे झाडं आहेत गाईस. खूप सारे चिंचाचे झाड आहेत. तिथे ना डुबक्या मारत होते सकाळ सकाळ. मग गाईज तर ना ह्याचं ना वल्या अंगानं, म्हणजे आता ह्याचं जर डुबकी मारायची असेल तुम्हाला तर असंच डुबकी मारून तसंच देवाला जायचं वल्या अंगानं. आणि बघा इथे ना खूप गार थंड हवा येते. तुम्ही खाली बघता तर किती खोल दिसतंय ना, किती खोल आहे बघा तुम्ही. मी उतरलेले ह्याच्यात, पण मी ना परत वापस गेले कारण की मला भीती वाटायली. तर तुम्ही तर बघू शकता तिथे ना नंदी आहे. आहे तर महादेव आहे. हे तिघ इथं बसलेले आहेत. काही पंगत जमलेली आहे वाटतं यांची. तर चला आपण पुढे बघूया. गाई खाली राहिलं थंड आहे पाणी खूप. गरम पाणी येतं. कोमट आहे पाणी.
याचं खूप मस्त वाटतंय. गरम आहे, खरंच पाणी कोमट आहे. पाणी पण मी रात्री बघितलेलं इथं, पण मला काही एवढंच हे झालं नव्हतं, म्हणजे समजलं नव्हतं. पण आता मला समजलं की कोमट पाणी येतं. मला काय वाटलं थंड, आता आपली नॉर्मल विहीर कशी असतात ते कोमट पाणी गरम थंड असतं सॉरी, पण ह्याचं पाणी थंड नाही आहे, कोमट पाणी.